हॅलो गाईज, मी देवराज पाटील आणि तुमचं पुन्हा स्वागत आहे देवराज पाटील ब्लॉग्समध्ये. तर गाईज, आजचा ब्लॉग माझं कारण आहे की आज आम्ही चाललो अक्कलकोटला. आत्ता किती 4 वाजतात आणि 4ची ट्रेन आहे आमच्या इथून ते कल्याण. मग कल्याणपासून नेक्स्ट ट्रेन आहे. तर मामा जस्ट फोन आला छोट्या मामाचा, ते पोचले आंबली स्टेशनला. आम्हाला पटकन बोलवलं आहे. तर गाईज, आता मी बॅग सर्व रेडी आहे. दादू रेडी होतो, तो आता चॉपवरनं आला. मग मी पटकन निघून तुम्हाला स्टेशनला भेटतो. ट्रेन आली आता. इथून आम्ही आधी कल्याणला जाऊ, मग कल्याणवरून मामा सापा आले त्याचे बघा. आता आम्ही पोहोचलो कल्याण स्टेशनला. हे बघा, अर्णव, वैदू, यश, मामा आहे, मामी आहे आणि आई आहेत. आता मावशी पण आले कल्याणमध्ये. आता आम्ही मावशी भेटेल. पण गाईच अजून एक साधू पाठीमागेच राहिला आहे, तो आता या थोड्या वेळात. आम्ही एकत्रच जाऊ. हे बघा, ही ट्रेन लावले वंदे भारत 425. काहीच हा बघा पाठीमागे राहिला होता, बिचारी ट्रेन मिस झाली होती. काय रे, मागे राहिला एकटाच. गाय जो तिकीट काढत होता तिथंच थांबला. वेलकमिंग. काहीच मावशी मामा आलेले आहेत. हाय रुधिरा. गाईच ट्रेन आलेली आता. गाईस कल्याण सोडला आहे आम्ही. हे आमचे सीट नंबर आहेत 71 to 76. आणि अजून कुठे गेले अजून गाईस? आम्ही 71 to 76 वाले इथे बसले. मामा मामी इथे बसले. बाकी मावशी मामाचं हा तिकीट आहे, त्यांचे पुढे सीट आहेत. आणि माझ्यासोबत हा बसलाय दादू पाटील. A few moments later. गाईस, नाश्ता आलेला आहे. चाय, इन्स्टंट चाय. गाईस, ॲक्च्युअली तुम्हाला मी रिव्ह्यू दिला होता, तुम्ही अक्कलकोटचा ब्लॉग बघितला असेल, गंगापूर अक्कलकोटचा, त्यावर रिव्ह्यू दिला होता. हे बघा, सेम नाश्ता आहे. हे बघा काय चाललंय. पिशवी दुकान आहे तुमचं. काहीच खाल्लं नाही कोणी. गाईस, कोणीच खाल्लंय म्हणून आम्ही नेतो. आम्ही नेत नाही असं कुठे. तुझा फोन आहे तुम्ही आता नाही. गाईस, डायसनचा व्हिडिओ कॉल. मामा तुम्ही नाही आले? अरे माझ्या इथं काम पूजेची तयारी पण आहे ना नानाची. हा, ठीक आहे. गाईस, आता आम्ही केक पण खायला घेतला, आयर केक. हा, काय घेतलंय तुम्ही खायला आता? केक घेतलाय. तुला मी नक्कीच सबस्क्राईब करेन, लाईक करेल. मामा तसेच अटकले. गाईस, मामा संचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. कोण सिंगर आहे मामा आमचे. होऊन जाऊन दे एक गाणी. गाडी नाही झाला, शब्द झाला फक्त. 2 hours later. गाईज, आता वाजले 8, 8:30 ना. जेवण आलेलं आहे. गाईज, असं जेवण असतं इथे. हा, आपण आधी तेव्हा पण खाल्लं होतं, हेच खाल्लं होतं ना. पनीरची भाजी, डाळ भात, बटाटा. ते जेवायला बसतात. बिचार दारूचं जेवण नाही आलं गाईज. गाईज, आता मी पण जेवून तुम्हाला भेटतो. गाईज, आता रील शूट चालली आहे आमची. गाईज, थंडीमध्ये हाल खराब झाले आमच्या. दादू पण बघा शाल घेऊन ये, मी पण शाल घेऊन ये. आणि आम्ही आम्हीला मला दिवस. अर्धा तासपासून आमचा गेम चालू होता. आता कुठे रुधिरा मध्ये बॅक ऑफ केला तर रुधिरा जिंकले. सेकंड आधी यश केला होता, यशने बॅक ऑफ केला, मारनं जिंकला, चिडला हरणं. आता थर्ड नंबर मावशीला. आता मी एकटाच राहिलो. ही वैदून जवळ झाली. मला खेळते मला. गाई आता काय होतंय, मी मावशीला पुरी मावशी थर्ड आल्या.
मी बापरे मी हरलो. पुरा बी हरवला. एवढूशा पुरा बी हरवला. एवढीच्या वैदुनी हरवला एवढ्या मोठ्याला. आणि जिंकला का? आता जिंकला का तू? रुद्रा फर्स्ट आली. A few hours later. तर गाईस फायनली सोलापूर पोहोचलेलं आहे. तेव्हा आता फॅमिली त्याच्या बाहेर थांबा बाकीच्या येऊन द्या. तर काय सर उतरले हे बघा. हां ठीक आहे चला काय जाता बाहेर जाऊ गाईज हा बघा सोलापूर स्टेशन. तर गाईज आता मी उतरलोय. सोलापूर अक्कलकोट जायला इकडनं रिक्षा करावी लागते. रिक्षा व्हॅन येतं काहीतरी. इथून 39 मिनिटची ट्रॅव्हलिंग आहे. तो 39 किलोमीटर लांब आहे आणि 43 मिनिटाची ट्रॅव्हलिंग आहे. आत्ता दादू आणि मामा गेल्यात तिकडे बघायला. इकडे बघा रिक्षा स्टँड 4 व्हीलर हे सर्व टॅक्सी उभे आहेत. तिकडनं मामा बघतील मामा सांगते. A few inches later. तर गाईस 800 रुपयामध्ये आमची रिक्षा फायनल झालेली आहे. बघा या रिक्षेत आम्ही इतके बसले. बाकी दुसऱ्या रिक्षामध्ये मामा आणि दादू आणि सुनील मामा आहे आणि अर्णव पण आहे. गाईस आम्ही इथे बसले राहत. इथून 40 किलोमीटर ट्रॅव्हलिंग आहे. तर चला तुम्हाला जाय तिकडे जाऊन बघतो. A few moments later. आता आम्ही पोहोचलो आहे. हे सगळे केले का? मंदिराच्या इथे. हे ऑल केले का? इकडनं तिकडे मंदिर आहे. हे बघा गर्दी बघा. ऑल केलं का? 12 वाजल्यात. गर्दी बसले इथे. आम्ही पोहोचलो. पेमेंट ऑल व्हॅनमध्ये लगातार 40 मिनिटं. यश मग कसं वाटलं तुला? माझं हा बसलेला झोप आहे तेव्हा झोपू शकत नव्हता. पडायची भीती वाटत होती. बघू शकता गाईस गर्दी. तर गाईस हे बघा हे अन्न छत्र आहे स्वामींचं. आता ते बंद झालं म्हणून इथे अर्धी लोक बाहेर बसलेत. हे बघा स्वामींची मोठी मूर्ती आणि याच्या बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तर काय आता आम्ही थोडं प्रसाद खाऊन घेऊ आणि मग तिकडनं रूमवर जाऊ. A few moments later. फॉर्च्युनेटली आम्हाला त्या मंदिराजवळ छत्र निवासाचं आम्हाला रूम भेटलाच नाही म्हणून आम्ही इथे रूम घेतलाय. मंदिरापासून काहीतरी 2-3 किलोमीटर लांब आहे. आणि झोपायचं नाही आपल्याला. नाही झोपायचं. 3 वाजता उठायचं लगेच आंघोळ करून निघायचं आहे. आम्ही 4:30 वाजता मंदिरात जाणार आहे. का नाही झोपायला ट्रेनमध्ये? गेमिंग खेळायचं आहे. गेम खेळायचं आहे. तर गाईस चला पटकन रूमला जातो. रूमला जाऊन चला गाईस आता आम्ही झोपतो. हे बघा अंथरूण पण टाकलंय. सकाळी आम्हाला 2:30 वाजता उठायचं. काय करून आंघोळ करून 4 वाजता मंदिरात जायचं. तर गाईस चला उद्या भेटतो. बाय गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग गाईस. तर गाईस येऊ शकता 4 वाजल्यात. आम्ही आता रेडी झालो सर्व. आता आम्ही निघालो मंदिरात जायला. बाकीच्यांची पण तयारी झालेली आहे. अर्णवची आता आंघोळ झाली. A few moments later. तर गाईज पोचलो आता आम्ही. इकडनं लाईन असेल. इकडनं मंदिरात जायला एंट्री आहे. गाईज ही मेन एंट्री आहे इकडनं. श्री स्वामी समर्थ. तर गाईज ही जी गर्दी बसते ते आरतीसाठी बसलेली आहे. ही गाई पूर्ण गर्दी. देवस्थान कार्यालयाच्या काही ठिकाणी
आमचं आता दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो, आम्हाला थांबता नाही आला कारण आमची ट्रेन लवकरची 7ची ट्रेन म्हणून आम्ही आता लवकर निघावं लागेल आम्हाला, म्हणून आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. आता आरती पण चालूच होणार होती. तर गाईज आता रिक्षावाले पण आलेले आहेत, हे बघा रिक्षा लावले. आता आम्ही जाऊ इकडं सोलापूर स्टेशनला. खूप छान दर्शन झालं आमचं, खूप पीसफुल होता. चला गाईज तुम्हाला स्टेशन पण भेटत आहे. A few moments later. तर गाईज आता आम्ही पुढे सोलापूर स्टेशनला. मी मागे बसलो, जाम हजाले पीठ मारत नसते मला. काय रे काम मस्ती का झोपलेला आण ना तू. बिचांची झोप नाही आली. गाईज आता ट्रेन लागेल थोडा वेळात, म्हणजे इथंच लागलीच असते ती. बघा गाईज ही बघा ट्रेन उभी ऑलरेडी. C7 आहे आमचा डब्बा. गाईज 7:30 होत आहेत आणि नाश्ता आलेला आहे. उपमा आहे, यात बटाट्याची भाजी आहे, पराठा आहे, दही आहे आणि चॉकलेट लोटी चॉकोप आहे. कलर अलग आहे याचा, ऑरेंज. गाईज आहे बघा, असा हा नाश्ता आहे. तर गाईज आता फटाफट नाश्ता करतो आणि मग थोडा वेळ झोपतो, मग तुम्हाला डायरेक्ट कल्याणला भेटतो. 2 hours later. गाईस ठिकाणी देवराज अभ्यास करतोय. पेपर आहे परवा याचा आणि तो फिरतोय किती बघा. मामीचं झाले फोटो पाहिजे मामीला. देवराज इकडे बघ, काय अभ्यास करतोय? काय POC फुल फॉर्म सांग नाही आता. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. माझे टफ आहे. टॉप पाचशे म्हणजे टफ आहे माझे टफ. चालेल चला कर कर. नको टाकायचं, बघू आता माझ्यावर आहे, टाकलेलं नाही. चालेल कर अभ्यास कर. बघा काय अभ्यास करतो. 2 hours later. गाईज फायनली आम्ही पोहोचलो कल्याण जंक्शनला. गाईज 24 hours पण कंप्लीट झाले नाही, आम्ही रिटर्न घरी आलो. 24 तासच्या आत अक्कलकोट रिटर्न. बघा कल्याण जंक्शन. आता आम्ही इकडे डायरेक्ट घरी जाऊ. खूप थंडी लागली, वाटला नाही, मस्ती करत होता. A few moments later. सर गाईज फायनली आंबोली स्टेशनला पोहोचलो आम्ही. वैदू बरं वाटलं का तुला ट्रेनमध्ये? बाय. A few inches later. घरी पोहोचलो आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.